रामकृष्णारी मंडळी, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज व्हिडिओमध्ये आत्यांच्या हातचं कारलं आत्या कशा बनवतात आणि ते एवढं छान होतं. ते एकदम सिंपल पद्धतीनं बनवतात पण एवढं छान होतं. हे त्यांच्या हातचं कारलं कडू पण नाही लागत आणि इतकं छान होतं. आत्यांनी कढई ठेवून तवा कढई चुलीवरती ठेवून त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्याचं तुकडं टाकलं आणि चांगलं भाजून देऊन त्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर. आत्यांना कोथिंबीरीशिवाय कोणता स्वयंपाक करतच नाहीत त्या. कोथिंबीर खूप लागते त्यांना स्वयंपाकात. तर ते चांगलं भाजून घेतलं. तर त्याच्यामध्ये तेल कमी पडत होतं. आत्यांनी थोडं तेल टाकलं. तर कारलं बनवताना आत्यांनी अगोदर ते कारलं चिरून मीठ लावून शिजवून घेतलं होतं. सकाळ ते लवकर, तर त्याचं काही शूट नाही घेता आलं, तर मी तुम्हाला तोंडीच सांगते. तर ते चांगलं व्यवस्थितपणे शिजवून घेऊन मीठ लावून शिजवून घेऊन कारलं काढलं होतं. त्याच कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून आत्यांनी ते चांगलं भाजून घेतलं. त्याच्यामध्ये तर ते लिंबाच्या फोडी वगैरे टाकून आत्या लिंबाच्या फोडी टाकून, म्हणजे मी कधी बघितलं नव्हतं असं कारलं, कधी खाल्लं नव्हतं, पण लग्न झाल्यापासून आत्यांच्या हातचं कारलं मी खाल्लं. तेव्हापासून मला पण कारलं खूप आवडतं. तर ते शिजवून घेतलेलं कारलं आणि लिंबाच्या फोडी एका ताटात होत्या. तर त्याच्यामधनं ते हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबाच्या फोडी थोडं टाकून ते थोड्याशाच भाजायचे, जास्त वेळ काही भाजायची गरज नाही लिंबाच्या फोडी. तर त्या शिजून निघतात. नंतर थोडा वेळ ठेवल्यानंतर ते लिंबाच्या फोडी टाकून आत्याने थोडंसं हलवून घेतलं. चुलीवरचं कारलं केलं तर ते म्हणजे आत्यांच्या हातचं कोणतं पण स्वयंपाकानं खूप छान होतं, पण त्याच्यामध्ये त्यात कारलं एकदम बेस्ट लागतं. म्हणून मी कारल्याचा फक्त व्हिडिओ घेतलेला आहे. तर ते कारले शिजवलेली कारली आणि वाटणाचं पण व्हिडिओ मी तुम्हाला नाही सांगितलं, पण खोबरं आणि शेंगदाणे वाटून घेतले होते त्यांनी. तर ते लसूण, खोबरं, शेंगदाणे हे वाटलेलं ते त्याच्यामध्ये वाटण टाकून ते चांगलं हलवून घेतलं. व्यवस्थित ते वाटणने ते पूर्णपणे मिक्स करायचं. त्याच्यामध्ये कारल्याला पूर्ण ते वाटण लागलं पाहिजे असं ते व्यवस्थित मिक्स करायचं. तर ते छान लागतं. तर माझे मिस्टर तर कधी कारलं खात नाही, पण म्हणजे आत्यांच्या हातचं असेल तर मग खातात, कारण ते थोडं पण कडू नाही होत. की कसलंही कारलं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आत्यांनी. अगोदर मीठ टाकून शिजवलं होतं कारलं, त्याच्यामुळं नंतर थोडंच मीठ टाकलं, कारण ते मसाल्याला थोडीशी चव यावी म्हणून, नाहीतर ते चव नाही येणार म्हणून त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं. आणि ते खूप सुकं होतं, पण म्हणून त्याच्यामध्ये पाणी ओतून तर ते पाणी ओतायचं थोडंसं मापामध्ये, म्हणजे ते कुटलेलं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट आहे तर ते थोडंसं व्यवस्थित शिजून निघेल म्हणून आत्याने त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं. तर थोडंसं मापात पाणी ओतायचं, जास्त पण पाणी ओतायचं नाही. थोडंसं पाणी ओतून घेऊन ते चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर ते 5 मिनटं झाकून ठेवून शिजायला ठेवायचं. तो व्हिडिओ आवडला असेल तुम्ही करून बघा कधी कारलं, तो खूप छान लागतं, टेस्टी लागतं. असं जास्त मसाला न वापरता असं कारलं केलेलं खूप टेस्टी लागतं. ते झाकून ठेवून छान शिजू द्यायचं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.